हेडिंग टाका, कॉल्स इन एरर्स. कॉल्स इन एरर्स. अगर थोडीशी थेरी लिहून घ्यायच्याशी रिलेटेड वहीवर, म्हणजे तुमचं एकदम थोडंसं पक्क होते. 3 जर्नल एंट्रीज आणि मग आपण व्यवस्थित एक्सप्लोर करूयात कॉल्स इन एरर्स म्हणजे काय. राईट. लास्ट व्हिडिओ आपलं कधी झालं होतं? परवा दिवशी. काल झालं नव्हतं ना काय पण? परवा दिवशी झालं होतं, लाईट गेली होती. राईट. त्या दिवशी ज्यांनी नव्हते प्रो रेटा अलॉटमेंट शिकवत असताना, तर त्याचा व्हिडिओ आज संध्याकाळी क्लास संपल्यानंतर यूट्यूबवर येऊन जाईल, बघून कवर करून घ्यायचं. राईट. आता सगळे इथे जण हाऊस. कॉल्स इन एरर्समध्ये इन्फॉर्मेशन लिहायला स्टार्ट करा. ऑल shareholders may not pay the amount due. All shareholders may not pay the amount due on allotment. All shareholders may not pay the amount due on allotment or calls. Such unpaid amount is called calls in errors. Such unpaid amount is called calls in errors. फुल स्टॉप. मराठीत खालच्या वेळेला कंपनीचे भाग खरेदी केल्यानंतर कंपनीचे भाग खरेदी केल्यानंतर भागाची रक्कम हप्त्यानुसार पेड करत असताना जर एखाद्या भागधारकाने एका हप्त्याची रक्कम दिली नसेल, ह्याला बी आताच यायचं होतं काय. हां. जर एखाद्या भागधारकाने एखाद्या हप्त्याची रक्कम दिली नसेल तर त्या रकमेस कॉल्स इन एरर्स असे म्हणतात. फुल स्टॉप. खाली या, एक वेळ सोडून खाली या. कॉल्स इन एरर्स इज unpaid balance from shareholder. Calls in errors is unpaid balance by shareholder. Unpaid balance from किंवा unpaid balance by shareholder. On such balance company charge interest. On such balance company charge interest at the rate 5% as per table A. At the rate 5% as per table A. 5% as per table A. And interest on calls in errors is income of a company. And interest on calls in errors is income for a company or income of a company.
खाली लिहा. जर्नल एंट्रीज फॉर कॉल्स इन एरर्स. जर्नल एंट्रीज फॉर कॉल्स इन एरर्स. फर्स्ट 1 नंबर टाकून लिहा. टू रेकॉर्ड कॉल्स इन एरर्स. 1 नंबर टाका. टू रेकॉर्ड कॉल्स इन एरर्स following entry is passed. To record calls in errors, following entry is passed. खालच्या खाली लिहा. Calls in errors accounts dr. Calls in errors accounts dr. 2. Particular call account CR. 2. Particular call account CR. Particular call account CR being calls in errors for ... shares. Being calls in errors for ... shares. Full stop. Next, second. For interest receivable on calls in errors. For interest receivable on calls in errors. For interest receivable on calls in errors. Entry लिया. Shareholders account DR. To interest on calls in errors account CR. Shareholders account DR to interest on calls in errors account CR. To interest on calls in errors account CR. Being interest on calls in errors is charged. Being interest on calls in errors is charged. एररची स्पेलिंग ए पासून स्टार्ट होतं. ई लिहू नका, ते मोबाईलमधलं एरर झालं. हां, नेक्स्ट. फॉर रिसिप्ट ऑफ इंटरेस्ट. थर्ड, फॉर रिसिप्ट ऑफ इंटरेस्ट. फॉर रिसिप्ट, RECEIPT, फॉर रिसिप्ट ऑफ इंटरेस्ट. Of interest. Bank account DR to shareholder account CR. Bank account DR to shareholder account CR. Being interest on calls in errors received. Being interest on calls in errors is received. Being interest on calls in errors is received. चला, किती इंटरेस्ट लिहून घेतला आपण? थोडीशी थिअरी आणि काय इंटरेस्ट लिहून घेतला आणि दिमागाची दही झालेली. आता काय पण समजमध्ये येणार गेले. राईट. पहिले चेक करा. फर्स्ट एंट्री तुम्ही काय लिहिला? टू रेकॉर्ड कॉल्स इन एरर्स फॉलोइंग एंट्री इज पास. तर त्याच्या एंट्रीमध्ये काय लिहिलेलं आहे? कॉल्स इन एरर्स अकाउंट DR टू पर्टिक्युलर कॉल अकाउंट CR. इथंपर्यंत क्लिअर झालं. सेकंड एंट्री वाचा. सेकंड एंट्रीमध्ये काय लिहिला? टू फॉर इंटरेस्ट रिसिवेबल इन कॉल्स इन एरर्स. शेअरहोल्डर अकाउंट DR टू इंटरेस्ट ऑन कॉल्स इन एरर्स अकाउंट CR. लास्ट एंट्री बँक अकाउंट DR टू शेअरहोल्डर अकाउंट CR. इथंपर्यंत क्लिअर झालं. ओके. आता सर्वात पहिला कॉल्स इन एरर्स ह्याचा अर्थ काय समजून घ्यायचं, मग बाकी एंट्रीकडे जाऊया. राईट. फर्स्ट ऑफ ऑल कॉल्स इन एरर्स. तुम्हाला काही तर कंपनीचे कॉल्स दिसायला आहेत. राईट. पहिलं कोणता आहे? अलॉटमेंट. फर्स्ट, सेकंड अँड फायनल. कन्फ्युजन दूर करायसाठी डायरेक्ट लिहून टाकतो मी काय फायनल. झंझटच नाही. आता नीट लक्ष द्या. एक कंपनी शेअर्स विकायला काढली 4000 शेअर्स.
किती शेअर्स विकायला लागले 4 आणि 4,000 शेअर्स विकून गेले. 4 विकायला काढले आणि 4चे 4 विकून गेले. कोणतं सबस्क्रिप्शन म्हणतात त्याला? फुल सबस्क्रिप्शन, राईट. आणि जर 4,000 विकायला काढले 3,800 विकलं तर अंडर सबस्क्रिप्शन. 4,000 विकायला लागले 4,500ची मागणी आली तर इथं पर्यंत क्लिअर झालं. हां, तर कंपनीनं ॲप्लिकेशनची किंमत ठेवली होती 2, अलॉटमेंट 3, फर्स्ट कॉल 3, फायनल कॉल 2. फेस व्हॅल्यू किती झाली? इथंपर्यंत क्लिअर झालं. हे प्रत्येक गणितामध्ये दिलेलं असते. आता कंपनी शेअर्स विकायला काढली 4, विकले किती? 4. तर या 4,000 शेअर्समध्ये एक शेअर होल्डर असा आहे, 4,000 शेअर ज्याला विकली किंवा ज्या शेअर होल्डर्सला विकली त्या 4,000मध्ये एक शेअर होल्डर असा आहे की ज्याच्याजवळ 4,000 पैकी 500 शेअर्स आहेत. त्याजवळ किती शेअर्स आहेत? 500. म्हणजे एकूण जेवढे शेअर होल्डर्स आहेत 10 असतील 20 असतील किती, त्या एकाजवळ किती आहेत? 500. म्हणजे रिमेनिंग शेअर होल्डर्सजवळ किती असतील? 3,500. राईट. आता तुकडे तुकडे पडलेले आहेत बरं. पहिले फक्त 4,000नं कॅल्क्युलेशन्स करत होता. आता ह्याचे किती पडलेत? 2. एक शेअर होल्डर असा आहे ज्याच्याजवळ किती शेअर आहेत? 500 आणि बाकीच्यांजवळ किती आहेत? 3,500. इथंपर्यंत क्लिअर झालं. हां, ज्या शेअर होल्डरजवळ जे 500 शेअर्स होते की नाही त्यांना काय केलं? ॲप्लिकेशनची अमाऊंट पेड केला. कशी अमाऊंट पेड केला? ॲप्लिकेशन अलॉटमेंट पेड केला. आणि कंपनीने जेव्हा त्याला विचारलं फर्स्ट कॉलचे पैसे आणून देणे, त्यावेळेस त्यानं फर्स्ट कॉलची रक्कम दिला नाही. कोण दिला नाही? ते एक शेअर होल्डर ज्याजवळ कितीचे शेअर्स होते? 500 शेअर्स होते. इथंपर्यंत क्लिअर झालं. आता विचार करा की कंपनीला टोटल फर्स्ट कॉलची रक्कम किती रुपये येणं बाकी होती? 1500. समजायला आलं का? मी काय विचारू? कंपनीला एकूण त्या फर्स्ट कॉलची किती रक्कम येणे होती? 12,000. राईट. इथंपर्यंत क्लिअर झालं. हां, तर 12,000 पैकी त्या शेअर होल्डरजवळ किती होते? उरलेल्या शेअर होल्डरजवळ 3,500. तर एकटा 500वाला दिला नाही पैसे, बाकी सगळे दिले. हां, तर विचार करा बाकी सगळेजण किती रुपये दिले असते? 10,500. इथंपर्यंत क्लिअर झालं. तो एकटा किती दिला नाही? किती दिलं नाही? 1,500. इथंपर्यंत क्लिअर झालं का? आता विचार करा कंपनीला फर्स्ट कॉलची एकूण रक्कम येणं बाकी होती 12. 12 पैकी आली किती? 10,500. किती रुपये आली नाही? या 1,500लाच म्हणतात कॉल्स इन एरर्स. इथंपर्यंत क्लिअर झालं. बॅकग्राऊंडला म्युझिक वाजलेलं की नाही? शिवाजी द बॉसची. नीट समजून घ्या. एकूण 4,000 शेअर्स विकायला काढला होता, राईट. एक शेअर होल्डर असा होता ज्यानं किती रुपये दिला नाही? 500. 500 म्हणजे त्यानं कशाची रक्कम दिला नाही? फर्स्ट कॉलची दिला नाही. नीट चेक करा, त्यानं ॲप्लिकेशनची दिला का? अलॉटमेंट दिला का? फर्स्ट कॉलची आली तेव्हा पैसे दिला. तर या 500 रुपयाला 1,500ला काय म्हणायचं? कॉल्स इन एरर्स. इथंपर्यंत क्लिअर झालं. आता नीट लक्ष द्या. हे टोटल फर्स्ट कॉलची आत्तापर्यंत आपण 2 एंट्रीज करत होता, एक ड्यूची आणि एक रिसिव्डची. आता आपल्याला 3 करायचे आहेत. ड्यू, रिसिव्ड आणि कॉल्स इन एरर्स. आर लई इझी आहे. ड्यू, रिसिव्ह आणि कॉल्स इन एरर्स. ह्याच्यापैकी नीट लक्ष द्या. ड्यूच्या एंट्रीला काय फरक पडणार आहे का? असं मी कंपनी कॉल करणार आहे तशी कॉल करा. कितीसाठी कॉल करणार आहे कंपनी? 12,000. सपोज कंपनी कॉल केली, फर्स्ट कॉलची रक्कम आणून द्या म्हणून सांगितली, तर फर्स्ट कॉल ड्यूची एंट्री काय होते? शेअर फर्स्ट कॉल अकाउंट DR टू शेअर कॅपिटल अकाउंट CR. अमाऊंट किती लिहिता? 12,000. 12,000. नीट लक्ष द्या. कॉल केल्यानंतर पैसे बुडतात, राईट. कॉल करण्याच्या अगोदर पैसे बुडतात का? कंपनी कॉल केल्यानंतरच कंपनीला माहिती होती की कोणाच्या बुडाखाली किती अंधार आहे काय नाही तर, राईट. कंपनीला माहिती होते का शेअर होल्डर पैसे देणार आहेत की नाही ते? कंपनी बाब काय केली? 12,000 रुपये मागली. नंतर कळालं की किती रुपये अंधार म्हणालो, किती रुपये बुडाले? 1,500. आणि आले किती? आता नीट लक्ष द्या. येणं बाकी होते 12, आले किती? ह्याची तर नोंद करावं लागेल ना पैसे आले म्हणून. काही एकट्याचे आले नाही म्हणून सगळ्याची नोंद करणार नाही, राईट. आता नीट लक्ष द्या. सर्वात पहिले आपण एंट्री करता फर्स्ट कॉल ड्यूची, राईट. फर्स्ट कॉल ड्यूची एंट्री काय होते? शेअर फर्स्ट कॉल टू शेअर कॅपिटल. इथंपर्यंत क्लिअर झालं. त्यानंतर 12,000 पैकी किती रिसिव्ह केला आपण? 10,500. 10,500 आले ना.
बँक अकाउंट्स DR टू शेअर फर्स्ट कॉल. दिसणार गेले का रे व्हिडिओमध्ये? फर्स्ट कॉल अकाउंट CR. आज दे समजणाऱ्याला लगेच समजून जाते राईट. त्याच्यापेक्षा तुम्ही इम्पॉर्टंट आहो रे भाई. तुम्ही तर समोर बसलेले आहो. ते शिवाय तर ऐकू ना, तुम्ही शिवाय तर ऐकू येते राईट. हां, मला फक्त कन्फर्म करून सांगा ह्याची अमाऊंट किती आहे. ह्याची 12 राईट. ह्याची किती येते? 10,500 राईट. आता विचार करा, कंपनीला येणं बाकी होते 12, आले किती? 10,500. किती रुपये आले नाहीत? तर 1,500ला काय म्हणायचं? कॉल्स इन एरर्स. 1,500ला काय म्हणायचं? कॉल्स इन एरर्स. विचार करून सांगा, ते 1,500 रुपये जे कॉल्स इन एरर्स आहेत, कंपनीसाठी नुकसान आहे का? आहे. नुकसान असेल तर DR लिहिता का CRला? DRला लिहिता. कशामुळे नुकसान झालेलं आहे? कॉल्स इन एरर्स. मग तेच लिहायचं, कॉल्स इन एरर्स अकाउंट DR. नीट लक्ष द्या, कॉल्स इन एरर्स अकाउंट्स DR. आता नीट लक्ष द्या, CRला कोणत्या खालचे पैसे बुडवला होता ना? फर्स्ट कॉल, अलॉटमेंट, फायनल कॉल कसे बुडवला? फर्स्ट कॉल. तर मग CRला काय लिहायचं? टू शेअर फर्स्ट कॉल अकाउंट CR. अरे तेवढंच लिहिलं की रे बाई? 10,500 10,500. हां, आता पुस्तकामध्ये चेक करा, वहीमध्ये तुम्हाला आत्ता काय लिहून दिलं होतं? कॉल्स इन एरर्स अकाउंट DR. कॉल्स इन एरर्स DRला आलं. टू पर्टिक्युलर कॉल. पर्टिक्युलर म्हणजे ज्या कॉलचे पैसे बुडवले ते. इथं कोणत्या कॉलचे पैसे बुडवले होता ना? फर्स्ट कॉल. टू शेअर फर्स्ट कॉल अकाउंट CR. समजा त्यांना फायनलचे बुडवले असता, कॉल्स इन एरर्स अकाउंट DR टू शेअर फायनल कॉल अकाउंट CR. पर्टिक्युलर म्हणजे जे आहेत ते असतं. एक्झाममध्ये पर्टिक्युलर लिहू नका राईट. आता कॉमन सेन्सवाला प्रश्न विचारतो, एखादा एक शेअर होल्डर ॲप्लिकेशन मनीचे पैसे बुडू शकते का? बुडू शकते. समजा त्यानं पैसेच दिलं नाही, कंपनी का त्याला वांग शेअर देणार आहे का? देणारच नाही राईट. म्हणजे कॉल्स इन एरर्स हे फक्त आणि फक्त अलॉटमेंट, फर्स्ट कॉल आणि फायनल कॉलला येते. कॉल्स इन एरर्स ॲप्लिकेशन मनीला येत नाही. जर सपोज एखादा एक शेअर होल्डर ॲप्लिकेशन मनीचे पैसे दिला नाही, याचा अर्थ तो नवीन शेअर परचेस केला नाही राईट. म्हणजे शेअर कॉल्स इन एरर्स फक्त आणि फक्त कशाला येणार आहे? फर्स्ट अलॉटमेंट, फर्स्ट कॉल आणि फायनल कॉल. आता नीट लक्ष द्या, इथं फर्स्ट कॉल मनी ड्यूची एंट्री काय केलं आपण? शेअर फर्स्ट कॉल अकाउंट DR टू शेअर कॅपिटल अकाउंट CR. फर्स्ट कॉल मनी रिसिव्ड बँक अकाउंट DR टू शेअर फर्स्ट कॉल अकाउंट CR. ड्यूच्या एंट्रीला अमाऊंट किती लिहिलं होतं? 12. रिसिव्हच्या एंट्रीला किती लिहिलं? 10,500. येणं बाकी होते 12, आले 10,500. किती रुपये आले नाहीत? त्या 1,500ला काय म्हणायचं? कॉल्स इन एरर्स. जनरल एंट्री काय होतं? एरर्स अकाउंट DR टू शेअर फर्स्ट कॉल अकाउंट CR. इथंपर्यंत क्लिअर झालं? हां. जस्ट एक एक्झाम्पल म्हणून, जसं ह्या 4,000 पैकी एका शेअर होल्डरजवळ 500 होते, तसंच एका शेअर होल्डरजवळ 50 शेअर्स होते. घेऊ शकते ना? आणि ते 50 शेअर होल्डरवाला काय केलं? फायनल कॉलची रक्कम दिला नाही. कशाची रक्कम दिला नाही? फायनल कॉल. सर्वात पहिली एंट्री फायनल कॉल ड्यू. फायनल कॉल ड्यूची एंट्री काय होते? शेअर फायनल कॉल अकाउंट DR टू शेअर कॅपिटल अकाउंट CR. अमाऊंट किती लिहिता? 8,000 येते की रे? किती येते? 8,000. 4,000 गुणिले 2 किती येते? 8. 8,000 लिहिला. हां. रिसिव्डची एंट्री बँक अकाउंट DR टू शेअर फायनल कॉल अकाउंट CR. रिसिव्डला किती रुपये लिहिता? नाही, तुम्ही ह्याला ह्या 500ला इग्नोर मारा टोटल. अबे 8,000 येणं बाकी आहे आपल्याला. भैकून गेले दोघं तिघं, संपले. मला हां असं काहीतरी सांगा, असं काहीतरी सांगा. हां 7,900. या बघा, 4,000 गुणिले 2. फायनल कॉलचे किती रुपये येणं बाकी होते? 8,000. किती शेअर्ससाठी? 4,000 शेअर्ससाठी. तर त्यापैकी एक शेअर होल्डर असं होतं जवळ किती शेअर्स होते? 50 शेअर्स. 50 गुणिले 2 करा, घेतल्या इथं किती? 100. 100 रुपये दिला नाही, येणं किती होते? 8. 8 पैकी 100 दिला म्हणजे आले किती? 7,900. बँक अकाउंट DR टू शेअर फायनल कॉल अकाउंट CR किती? 7,900. 7,900. कॉल्स इन एरर्सची एंट्री काय होते? कॉल्स इन एरर्स अकाउंट DR टू शेअर फायनल कॉल अकाउंट CR.
राईट. किती रुपये? 100 रुपये 100. इथंपर्यंत क्लिअर झालं? कॉल्स इन एररचा पूर्ण अर्थ समजला का? हां ठीक आहे. ओके. 3 एंट्रीज करायचे. किती एंट्रीज? होऊ शकते पण नको. हां नको. सांगतो मी कसं का नको काय नाही. चला वापस या त्याच स्टोरीवर. त्या शेअर होल्डरजवळ किती शेअर्स होते? 500 शेअर्सचे त्यांना अलॉटमेंटचे किती रुपये द्या? सॉरी, फर्स्ट कॉलचे किती द्यायला नाहीत? 3. आता नीट लक्ष द्या. काही कंपनीज अशा असतात, सपोज नीट लक्ष द्या की एखादा एक शेअर होल्डर एका कॉलची रक्कम दिला नाही. रक्कम द्यायची एक दिनांक असते, 10 दिवस 15 दिवस. त्याच्यानंतर जर तो पैसे दिला नाही तर त्याचे भाग होतात जप्त. त्याचे भाग काय होतात? जप्त. त्याला म्हणतात फॉरफिचर ऑफ शेअर्स. भाग जप्त केल्यानंतर तुम्हाला कायद्यानुसार काही गुन्हा होत नाही, तुम्हाला जेल होत नाही, काय नाही, तुम्ही जर शेअरचे पैसे दिला नाहीत तर. पण एकच गोष्ट होते, तुम्ही ह्या कॉलची रक्कम दिला नाही 1500, राईट. पण वरची किती रुपये दिला तुम्ही? 2500 रुपये दिलात. 500 गुणिले 5 2500 दिलात ना, तर हे 2500 रुपये तुम्हाला मिळत नाहीत. एकदा पैसे भरला, एक कॉल दिला नाही तर अगोदर पेड केलेल्या कॉलची रक्कम काय होऊन जाते? जप्त. म्हणजे तुम्हाला पैसे भेटत नाहीत. काही कंपनीज असे असतात की शेअर होल्डर्सला एक चान्स देतात. त्याला सांगतात की तू फर्स्ट कॉलची रक्कम दिला नाहीस. कोणत्या कॉलची? तुला एक चान्स आहे, फायनल कॉलच्या वेळेस फर्स्ट आणि फायनल दोन्हीची रक्कम एकदाच देऊन टाक. कशाच्या वेळेस? फायनल कॉलच्या वेळेस फर्स्ट कॉल आणि फायनल कॉलची रक्कम एकदाच दे. जर हे सुद्धा दिलं नाही तर मग त्याचे शेअर्स काय होणार? जप्त होणार. आणि मग नंतर ते कंपनी त्याला पैसे मिळेल तरी त्याला वापस भेटत नाहीत. इथंपर्यंत क्लिअर झालं? जर एका कॉलची रक्कम दिला नाही तर शेअर्स काय होतात? जप्त. काही कंपनीज काय करतात? शेअर होल्डरला चान्स देतात की जर सपोज फर्स्ट कॉलची दिला नाही तर नेक्स्ट कॉलसोबत दोन्हीची रक्कम एकदाच देणे. लगेच एखादा शेअर होल्डर ॲप्लिकेशन पेड केला, कोणती रक्कम पेड केला? अलॉटमेंट दिला नाही तर कंपनी काय करतात? काही कंपनी लगेच ह्याचे शेअर्स देतात ते जप्त. काही कंपनीज फर्स्ट कॉलपर्यंत चान्स देतात, अलॉटमेंट पण दिला नाही, फर्स्ट कॉल पण दिला नाही, विषय संपला, शेअर्स काय होणार? जप्त होणार. इथंपर्यंत क्लिअर झालं? हां. आता ह्या केसमध्ये काय झालं? ह्यानं ॲप्लिकेशन दिला, अलॉटमेंट दिला, फर्स्ट कॉल दिला नाही. कोणता कॉल दिला नाही? आणि फायनल कॉलच्या वेळेस दोन्ही पैसे देऊन टाकले. फायनल कॉलच्या वेळेस कशाचे पैसे दिला? फर्स्ट कॉलचे पण दिला आणि फायनलचे पण दिला. तर त्याने एकूण किती रुपये देणार? 500 गुणिले 3 + 2 2500 रुपये त्यांना कंपनीला देणार. इथंपर्यंत क्लिअर झालं? हां. 1 एप्रिल, 1 जुलै, 1 ऑक्टोबर, 1 डिसेंबर. आता नीट लक्ष द्या. 1 एप्रिलला ॲप्लिकेशन मनी पेड केला, शेअर्स भेटले. 1 जुलैला अलॉटमेंट मनी पेड केला. त्याच्यानंतरचं कॉल त्याला कधी पेड करायचं होतं? फर्स्ट कॉलचं 1 ऑक्टोबरला. कधी करायचं होतं? तर 1 ऑक्टोबरला जे रक्कम त्यानं कंपनीला देणं बाकी होता ते रक्कम त्यानं किती तारखेला द्यायला? किती महिने लेट द्यायला? ऑक्टोबरचा पूर्ण महिना, नोव्हेंबरचा पूर्ण महिना, डिसेंबरची पहिलीच डेट आहे, राईट. म्हणजे किती महिने कंपनीला लेट पैसे दिला? तर कंपनी त्याला सांगते की तुला जर तुझे शेअर्स फॉरफिट करायचे नसतील, तुला जर असं वाटत आहे की तुझे शेअर्स जप्त होऊ नये, तर तुला ह्या 2 महिन्यासाठी काय पेड करावं लागणार आहे? इंटरेस्ट. आणि जर तो पेड करत नसेल तर शेअर्स काय होणार? जप्त. इथंपर्यंत क्लिअर झालं? आता नीट लक्ष द्या. हे इंटरेस्टची रक्कम कोणाला द्यायला? शेअर होल्डर कंपनीला द्यायला. नीट लक्ष द्या. हप्त्याची तर रक्कम द्यायच आहे, प्लस त्यासोबत त्यानं काय द्यायला आहे? म्हणजे इंटरेस्ट कंपनीसाठी काय? इन्कम आहे. लिहून द्यायला नाही. इंटरेस्ट ऑन कॉल्स इन एरर्स इज इन्कम फॉर अ कंपनी. त्यामुळे चेक करा, जर्नल एंट्रीमध्ये इंटरेस्ट ऑन कॉल्स इन एरर्स CR साईडला आलेला आहे, राईट. आणि ते इंटरेस्ट कंपनीला कोणाकडून येणं बाकी आहे? म्हणजे शेअर होल्डर्स कंपनीसाठी शेअर होल्डर काय? डेटर आहे. चेक करा एंट्रीमध्ये DR साईडला काय दिलेलं आहे? शेअर होल्डर अकाउंट DR टू इंटरेस्ट ऑन कॉल्स इन एरर्स अकाउंट CR. आता नीट लक्ष द्या. फायनल कॉलची अमाऊंट ज्यावेळेस त्यांना पेड करते ना, व्यवस्थित लक्ष द्या. फायनल कॉलची अमाऊंट पेड करत असताना त्याच्यामध्ये 3 गोष्टी समाविष्ट असतात. किती गोष्टी? फर्स्ट
सेकंड, थर्ड. सर्वात पहिला इंटरेस्ट. इंटरेस्ट कशावर? फर्स्ट कॉलवर. त्यानंतर फर्स्ट कॉलची अमाऊंट, त्यानंतर फायनल कॉलची अमाऊंट. ह्याच्यावर इंटरेस्ट लागेल का? तुम्ही जेव्हा मला तेव्हा साहेब आणून देवलेलं की 1 डिसेंबरला. हां, इंटरेस्ट कशावर लागेल? 1 ऑक्टोबर. किती महिन्याचं? 2. आता चेक करा, ॲज पर टेबल ए तुम्हाला किती टक्के कंपल्सरी त्याच्यावर इंटरेस्ट चार्ज होते? किती टक्के? 5%. एक्झाममध्ये फिल इन द ब्लँक्स येते, इंटरेस्ट ऑन कॉल्स इन एरर्स इज डॉट डॉट फॉर अ कंपनी. इन्कम. कंपनीसाठी ते काय? इन्कम आहे. इथंपर्यंत क्लिअर झालं? ओके. आता आणखी एक क्वेश्चन विचारतो, व्यवस्थित आन्सर द्यायचं. राईट. सपोज जर ते शेअर होल्डर फर्स्ट कॉलची रक्कम दिला आणि फायनल कॉलची रक्कम दिला नाही. कोणत्या कॉलची रक्कम दिला नाही? फायनल कॉल. त्याच्याजवळ किती शेअर्स होते? 500. एकूण कंपनीचे शेअर्स किती होते? 4000. 4000 पैकी कितीचे आले? 3.5. कितीचे आले नाहीत? फायनल कॉलची रक्कम किती होती? 2. 3500 गुणिले 2 म्हणजे कंपनीला किती हजार रुपये आले? 7000. किती आले नाहीत? 1000 ना. तर मग फायनल कॉलच्या वेळेस कॉल्स इन एरर्स किती असेल? 1000 असेल ना कॉल्स इन एरर्स. राईट. कॉलची अमाऊंट टोटल किती असेल? मी इथं हात ठेवलो की लगे 8000 सांगायला झालं. राईट. फायनल कॉलचे एकूण किती एंट्रीज करायचे आपल्याला? 3. ड्यू, रिसिव्ड, कॉल्स इन एरर्स. आता नीट लक्ष द्या. हां, ड्यूची एंट्री काय होते? फायनल कॉल ड्यू, शेअर फायनल कॉल टू शेअर कॅपिटल. अमाऊंट किती लिहिता? 8000. राईट. हां, त्याच्यानंतर रिसिव्डची बँक अकाउंट्स DR टू शेअर फायनल कॉल किती? 7. एरर्स किती आहेत? 1000. काही पैसे बुडाले? कॉल्स इन एरर्स. आता चेक करा, त्यानं कोणत्या कॉलचे पैसे झाले नाही? टू शेअर फायनल कॉल अकाउंट्स CR किती हजार? 1. अरे यूट्यूबची भाषा बोलायला तुम्ही. हां, 1K. इथंपर्यंत क्लिअर झालं? गुड न्यूज अम्मा. गुड न्यूजला झटका लागला. राईट. 3 एंट्रीज आहेत. राईट. जे ही एंट्री आहे ना, ये नहीं लिखा तो भी चलेगा. कंबाईन नाही, लिहिणं गेलं तरी चालेल. लिहायचंच नाही. लिहिलं तर बेटर, लिहिणं गेलं तर महा बेटर. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, इथं 7 लिहिलं होतं वाटतं मी चुकून. नाही, ह्याचं 7 होतं. ह्याचं 7 होतं. राईट. इथं 1Kला 1K. राईट. हां, इथे चेक करा ना, फायनल कॉलची रक्कम किती होती? आलेत किती? ह्याच्यावरून कळलं ना 1000 बुडालेत. 1000 आले नाहीत. लिहायची काय गरज आहे का? नाही. पण हे इथं जर लिहिलं नसाल तर ॲट द एंड सर्वात शेवटी तुम्हाला लिहावं लागतं. सर्वात शेवटी कसं लिहावं लागते सांगतो. नीट चेक करा. हे कोणत्या कॉलची रक्कम लिहिलं आपण? फायनल कॉल. असं गृहीत धरा, इथं फर्स्ट कॉलची एंट्री आहे आणि इथं फर्स्ट कॉल रिसिव्डची एंट्री आहे. गृहीत धरा. आणि ह्यानंच फर्स्ट कॉलची रक्कम दिला नाही. कोणत्या कॉलची रक्कम दिली नाही? ही एंट्री कशाची आहे? ड्यू. फर्स्ट कॉल ड्यूची आहे ना, त्याची अमाऊंट सांगा. फर्स्ट कॉल ड्यूची अमाऊंट 12000 ना. फर्स्ट कॉल मनी रिसिव्ड 10500. कॉलचे एरर्स लिहिलं नाही. इथं पण लिहिलं नाही, इथं पण लिहिलं नाही. म्हणजे आता हे लिहिलेलं आहे, याला सोडा. हां, इथे चेक करा. 12000 येणं बाकी होते. आले किती? 10500. एरर्स किती? 1500. इथं 8000 येणं बाकी होते. आले किती? एरर्स किती? ॲट द एंड सर्वात शेवटी मोजायचं. हे 500 गुणिले ना कोणती रक्कम दिला नाही. फर्स्ट कॉलचे किती दिलं नाही? 3. सेकंड कॉलचे किती दिलं नाही? फायनलचे किती दिलं नाही? 2. 2500 गुणिले 5 किती होईल? 2500. म्हणजे त्याच्याकडून एकूण किती रुपये तुम्हाला आले नाहीत? कॉल्स इन एरर्सला 2.5.
कुठं 100 1000? अरे नाही, हे बोलतोय मी, लिहिता आहे ना काहीतरी बोलला आहे त्याच्यामुळे लक्ष तिकडे गेले. काय म्हणणं होतं वाटत? ठीक आहे. नाही, आता तुम्हाला वाटत असेल अरे काय कंबाईन एंट्री, इथं वरची मारून टाकत होता की इथं जोडी कशाला. नाही, हेच बेटर आहे, हेच बेटर आहे. कारण हे जेवढं लवकर तुम्ही शिकलात, हे जेवढं लवकर तुम्हाला समजलं, तेवढं लवकर तुम्हाला, जसं बिल्स ऑफ एक्सचेंजमध्ये रिन्युअल ऑफ बिल्स ऑफ एक्सचेंज असते ना, तसं ह्याच्यामध्ये रिइश्यू ऑफ फॉरफिचर असते. रिइश्यू ऑफ फॉरफिचर म्हणजे काय? आता हे 500 जप्त केलं ना, हे दुसरं कोणाला तरी विकावं लागेल की. हां, मग ह्याचे 500 जप्त केलेले जेव्हा दुसऱ्याला विकता त्याला रिइश्यू ऑफ फॉरफिचर म्हणतात. त्यावेळेस ही मेथड तुम्हाला कामाला देते. आत्ता जर सोपं म्हणलं तर मग नंतर अवघड होणार. अरे काय केलं आपण इथे 10ला 12ला 12, 10:30ला 10:30, राईट. फक्त एररची एंट्री केलं नाही, आणि एररची एंट्री कधी लिहिला? शेवटी लिहिला, राईट. दुसरं काय केलं? काय म्हणलास? त्याला फक्त एकच गोष्ट करायचं, एका दिवशी त्याच्या घरी जायचं, आम्ही सहलीला चालल्या म्हणायचं, पार घेऊन जायचं 400-500 किलोमीटर दूर. अरे थोडं उतरा, सगळेजण उतरा म्हणायचं. इथं आलं अरे रमाकांत कुठं राहायला म्हणायचं आपण, त्याशिवाय सुधार नाही ना. काय त्याला म्हणायचं आम्ही पुण्याला चालल्या म्हणायचं. काय हॉटेलमध्ये जेवायला चालल्या म्हणायचं, भंडाऱ्याला न्यायचं झालं तिथे, आता खावा किती. हां, आता थोडंसं व्यवस्थित चेक करा. आपलं एक आज परफेक्ट करून टाकायचं आहे कंपल्सरी. कंपनीने शेअर्स विकायला काढले 10,000, राईट. ॲप्लिकेशन, अलॉटमेंट, फर्स्ट, फायनल. असं इथे की बडा राजाची जागा असं पुढी असते, एवढं मागे कसं का जाऊन बसला? त्याच्या मागे एक बेसिक लॉजिक आहे. चला, ए पासून कोणाचं नाव? अनुराग. अनुराग काय? अनुराग ए पासून अनुरागच आहे ना? हां, अनुराग. कंपनीनं 1000 शेअर्स विकायला काढले होते, 10,000 शेअर्स. हे लय महत्त्वाचं आहे बरं. ह्या सगळ्याचं ह्याला इग्नोर केलं की मग ह्याला मार देते, असं पाठीवर मायो म्हणतात. हे सर्वात मेन आहे, कारण शेअर कॅपिटलला ह्यानंच जाणार आहे ना, राईट. हां, तर आता ए नावाच्या व्यक्तीजवळ अनुराग 100 शेअर्स होते, आणि त्यानं पहिल्या 2 हप्त्याची रक्कम दिला होता, फर्स्ट कॉलची रक्कम दिला नाही, राईट. तर फर्स्ट कॉलची एकूण 3 एंट्रीज करता आपण. ड्यू, रिसिव्ड, एरर्स. तिन्ही एंट्रीची अमाऊंट सांग. हां, एरर झालेले नाही, फक्त म्हणजे जनरल एंट्री प्लस अमाऊंट.
अमाऊंट किती येईल? 30,000 30,000 राईट. हां, त्यानंतर रिसिव्ड. हां, $30,000 येणं बाकी होते ना. 30 पैकी एक शोल्डरजवळ किती शेअर होते? 100. 100 गुणिले 3 ते किती दिलं नाही? 300 दिलं नाही. 30 पैकी 300 आला म्हणजे किती आले? 29,700. बँक अकाउंट DR टू शेअर फर्स्ट कॉल अकाउंट CR 29,700 29,700. एररची सांग आता. हां, कॉल्स इन एरर्स अकाउंट DR टू शेअर फर्स्ट कॉल अकाउंट CR किती? 300. आदित्य ए पासूनच आहेस. फायनल कॉलचे 2 एंट्रीज 3 एंट्रीज सांग. हां, 30,000 30,000. नंतर बँक अकाउंट DR टू शेअर फायनल कॉल अकाउंट CR त्याची 10,000 गुणिले 2 पडे 20. हां, 20,000. हां, बँक अकाउंट DR टू 800 येते. 19,800. बँक अकाउंट DR टू शेअर फायनल कॉल अकाउंट CR 19,800 19,800. किती रुपये आले नाहीत? 200. काय येते मग? शेअर फायनल कॉल सेनर टू शेअर फायनल कॉल. ओके, बी पासून कोणी आहे करे? बाल्या म्हणला की ठीक आहे. ओके, बीचं मी सांगतो राहू दे. 1 2 3. हां, फायनल कॉल दिला नाही त्यानं. कोणते कॉल दिला नाही? आणि शेअर्स किती होते टोटल? 600. आता फायनल कॉल ड्यूची एंट्री काय होते? शेअर फायनल कॉल अकाउंट DR टू शेअर कॅपिटल अकाउंट CR 10,000 गुणिले 20 किती? 20,000 20,000. त्या 600 पैकी त्यानं किती दिलं नाही? 2. 600 गुणिले किती? 1200 राईट. 20,000 मधून 1200 रुपये लेस करा. 18,800 18,800. एंट्री काय होईल? बँक अकाउंट DR टू शेअर फायनल कॉल अकाउंट CR 18,800 18,800. आले किती नाहीत? 1200. कॉल्स इन एरर्स अकाउंट DR टू शेअर फायनल कॉल अकाउंट CR. इथंपर्यंत क्लिअर? ओके, सी पासून नाव आडनाव कोणाचं आहे का? चेडके आज आला नाही. हां आपा सांग. मनमत. हां हां, हां, बँक अकाउंटला 750 गुणिले 3 2250 आले नाहीत. बरोबर ना? 30,000 मधून 2250 लेस कर. और 27,750 येते ना? $2,250 आले नाही 30,000 पैकी म्हणजे किती येते? 27,750 27,750. राहिले काय? कॉल्स इन एरर्स. कॉल्स इन एरर्सला किती? समजलं का आता? ह्या ड्यूच्या एंट्रीची जे टोटल येते तेच टोटल समोरच्या 2 एंट्रीचे यायला पाहिजे. बेसिक. हां, नेक्स्ट केदार. डी पासून ज्ञानेश्वर. हां ज्ञान. हां तूच आहे. दुसरं कोण आहे? डी पासून कोणीच नाही वर्गामध्ये. कोण आहे? दिनेश की? दिनेश इथं आहे. कोण आहे? मला तुलाच विचारायचं का म्हणायचं सांग. तीन एंट्रीज फायनल. फायनल कॉल अकाउंट DR टू शेअर कॅपिटल अकाउंट CRला 20,000 20,000. हा लिहिलो. 2,000 शेअर्स होते त्याजवळ. 2,000 गुणिले 2 किती दिलं नाही त्याला? 4. म्हणजे दिला किती? 20 पैकी 16. एंट्री सांग बडा. बँक अकाउंट DR टू शेअर फायनल कॉल अकाउंट CR. फायनल कॉल मनी रिसिव्ड राईट. एररची
4,000 कॉल्स इन एअर्स अकाउंट टू शेअर फायनल अकाउंट शेअर. ओके. ई पासून गोलू. तीस हजार राईट. बँक अकाउंट डिअर टू शेअर अलॉटमेंट अकाउंट CR किती रुपये? 4,500 आले नाहीत. 30,000 म्हणून 4,500 मायनस कर, किती राहतात? 25,500 25,500. इथपर्यंत क्लिअर? हां समोर. कॉल्स इन एरर्स अकाउंट डिअर टू अलॉटमेंट अकाउंट शेअर किती? 4,500 ओके. आर पासून कोणाचं नाव आहे का? फॅन फॉलोइंग आहे का आहे रमाकांत तुझी? कॅमेरा तुझ्याजवळ करावं लागतं एक वेळेस. काय हा रमाकांत जागा रोडा कुठं अरे उठ. 5 सेकंदात उठलाच बरं नसता. कॅमेरा तिकडे करतो बघ. मजाक करणार गेलो बरं. नाही तुम्ही बघा आता हे व्हिडिओ उद्या जाणार म्हणजे जाणार. हां राहू दे की ठीक आहे. ओके. हां तुझ्यावर विश्वास आहे, तू करू शकतोस. ओके. हां अरे बोल ना, थोडं लक्ष द्या. मी सांगतो, मी मदत करतो राईट. हां फायनल कॉल ड्यूची एंट्री राईट. शेअर फायनल कॉल अकाउंट DR टू शेअर कॅपिटल अकाउंट CR किती रुपये? 20,000 क्लिअर. इथे लिहून टाकतो. 20 ओके. त्यानंतर एकूण 2750 शेअर्स होते, त्यापैकी किती रुपये दिला नाही? 2. किती रुपये दिला नाही? 2250 नाही रे, 2750 आहेत. 2750 गुणिले 2 कर ना. 5,500 आले नाहीत. 20,000 पैकी 5,500 आले नाहीत म्हणजे किती आलेत? 14,500. एंट्री सांग. बँक अकाउंट DR टू शेअर फायनल कॉल अकाउंट शेअर 14,500. एरर्स किती रुपये? 5,500. क्लिअर इथं बरं. व्हेरी गुड बेटा. बस टाळ्या भाऊ. व्हेरी गुड. ओके झालं क्लिअर का? आणखी काय 1-2 अमाऊंट घ्यायचे? एकदम इझी आहेत. हां उठ हां उठ रे जागेवर ओढा. तुझी हाईट किती असेल? तुझी हाईट किती आहे? 4.5 असेल. हां त्या दिनेशची हाईट माझ्यापेक्षा उंच आहे. त्यानं 5'7", 5'10" आहे त्यानं. तर त्याला मारतो मला लस की तू आणखी त्यानं अंग असं पार्ले बिस्किट फाडल्या तर फांड टाकते तुला त्यानं. असं भाई हे जोरात भाई. नाही याला काय म्हणायला आहे की काळी मुंगी मोठी राहते, लाल मुंगी छोटी राहते. तरी पण लाल मुंगी जोरात चावते मला. लाल मुंगी आहेस, मी तुला झुरळ म्हणलं. तुझं म्हणणं काय सांग? ठीक आहे ओके. अरे नाही थोडा सांगू दे. अरे व्यवस्थित सांग म्हणा. 10,000 शेअर्स विकायला काढला. एका शेअर होल्डरजवळ 1000 शेअर्स होते. एकदम सोपं विचार होतो. किती शेअर्स होते? 1000. त्यांना ॲप्लिकेशन दिला, अलॉटमेंट दिला, फर्स्ट कॉल दिला नाही, फायनल कॉल दिला नाही. कोणत्या 2 कॉलची रक्कम दिली? फर्स्ट अँड फायनल. बाकी कोणतीच एंट्री सांगू नकोस. डायरेक्ट कॉल्स इन एरर्सची एंट्री सांग. कंबाईन कॉल्स इन एरर्स. हां
कॉल्स इन एरर्स अकाउंट DR बरोबर. हां 2 दोन्ही दिलं नाही त्यांना. जोरात सांग ना. कॉल्स इन एरर्स अकाउंट टू फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट CR बरोबर आहे. बस बेटा बस. अरे अमाऊंट सांग. अरे खोटं सांग ना का बे अगोदर सांग. अरे 20,000 5 कसं येते बे. कॉल्स इन एरर्स अकाउंट DRला 5,000. शेअर फर्स्ट कॉल अकाउंट शेअरला किती 3. फायनल कॉलला किती. तुला त्याच्याकडे जा कोण म्हणलंय. तुला डायरेक्ट मी एररची सांग म्हणलो होतं राईट. बस बेटा बस. ओके हां सावकारी हो बेटा सावकारी. हां 750 शेअर्स होते. 3 कॉलची अमाऊंट दिलं नाही त्यानं. अलॉटमेंट फर्स्ट कॉल फायनल कॉल. डायरेक्ट एररची एंट्री सांग. हां टू हां आता अमाऊंट सांग. अरे थांब 2250 1500. CRची अमाऊंट सांगला तर बेरीज कर. 2250 4,500 5,500 येते का. 5,000 का 5,500 जास्त येते रे. सावकार आहे बघ. 750 आहे ना. 750 गुणिले 2 किती होतात 1,500. आणि या दोन्हीची की बेरीज किती झाले 4.5. 4.5 प्लस 1.5 किती होईल 6,000. म्हणजे एंट्री तू काय सांगलास. कॉल्स इन एरर्स अकाउंट DRला 6. 2250 1500. हां बस बेटा. योगेश मोबाईलमध्ये ठेव बेटा. बोला का रे. साहेब मजाक मध्ये उगा अब्दुल रजा कोण भांडणं म्हणे. रिलॅक्स राहा. हां योगेश डायरेक्ट कॉल्स इन एरर सांग बेटा. 3 कॉल्सची रक्कम आली नाही 1 2 3. हां कॉल्स इन एरर्स अकाउंट DRला किती लिहितोस. कॉल्स इन एरर्स अकाउंट DRला किती लिहिते. 12,000. हां कॉल्स इन एरर्सला 12. टू शेअर अलॉटमेंटला 4,500 आणि 3. करेक्ट बस बेटा. नागेश अरे ते कसं आहे आन्सर द्यायच्या अगोदर थोडं वॉर्मअप करावं लागतं. हां ओके बोल ना का. नागेश 2750 शेअर्स होते. त्यानं 2 कॉल्सची रक्कम दिला नाही. कॉल्स इन एरर्सची एंट्री. कॉल्स इन एरर्स अकाउंट DR 13,750. हां 8,250. बरोबर आहे कसं काय बरोबर आहे की अमाऊंट पक्का. बस बेटा व्हेरी गुड. आउट का बेटा. लास्ट तुझं जायचं. तुझं झालं की सांभाळ. आउट.
अरे एक मिनिट थांब, तुझ्या ड्रेसवर कबीर सिंगची फोटो कसं काय? बरं ते एक मिनिट थांब, ते सगळं जाऊ दे, मला फक्त त्याची किंमत सांग किती रुपये? किती? 200 घे. ओके ओके. हां इंगोली सांगणार आपल्याला. अरे उठ, खास मित्रांच्या फरमाईशवर उठ. नाही उठ लवकर उठ. आपल्या आडनावाची ब्रँडची काय चित्र उठ लवकर उठ. 1 2 3 ह्या 3 कॉलची रक्कम आली नाही. कॉल्स इन एरर्स. कॉल्स इन एरर्सला किती हजार येते? 8. 2 फर्स्ट कॉलला 3, अलॉटमेंटला 3, फायनलला 2. ओके ओढा पाडी ओढा. हां जेवढं छोटा आकडा तेवढं जास्त कन्फ्युजन. 50 रुपये 50 शेअर्स होते. अलॉटमेंट फर्स्ट कॉल फायनल कॉल दिला नाही. किती येते? 400. शेअर अलॉटमेंटला किती येते? सॉरी कॉल्स इन एरर्सला 400. 2 अलॉटमेंटला 150. बस संपलंच. व्हेरी गुड. लास्ट मर जावा लास्ट. शंकरपाळ्या रे. मनमत. एम फॉर मनमत. पक्का समजा आज कॉल्स इन एरर्स पण नाही. 7.5. कॉल्स इन एरर्सला किती रुपये ते? 60. 2 अलॉटमेंटला किती? 22.5 22.5 आणि 15. बस दिसायला लोक आवडायला सोपा आहे. कोण आहे आणखी? हां दोन 2 4 4 8 9. एका शेअरची किंमत 9. हे सांग. 1000. ॲप्लिकेशन फर्स्ट कॉल आणि फायनल कॉल 3 रक्कम आले नाहीत. 7000 कुठे लिहितोस? कॉल्स इन एरर्सला 7. हां 2 अलॉटमेंटला किती? फर्स्ट कॉलला फायनलला 1. ओके दॅट्स इट. क्लिअर झालं सगळ्या गोष्टी? ओके